कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल, शहरात पक्षाकडून नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर्स। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतताच राजकीय घडामोडींना वेग। पालिकांमधील सत्ता वाटपाबाबत आज किंवा उद्या बैठक होणार। मुंबईसह ठाणे केडीएमसी बाबत निर्णयाची शक्यता। चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची शक्यता। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित आणि अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक मातोश्रीवर दाखल। काँग्रेसनं सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं नगरसेवक वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत। आम्ही वेगळे लढलो की काही लोकांचं फावतं। झेडपी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रवर अजितदादांची मिश्कील टिप्पणी। आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय जातं, विरोधकांना अजितदादांचा सवाल। मुंबईतील बिहार भवनासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। इथल्या जागेच्या बदल्यात बिहारमध्ये मराठी भवनासाठी जागा घ्या। खासदार संजय राऊत यांची सरकारकडे मागणी। कुणाच्या म्हणण्यानं महाराष्ट्र हिरवा होत नाही। जलील यांनी राज्याचं वातावरण बिघडवू नये। गुलाबराव पाटलांचा इम्तियाज जलील यांना सल्ला। सांगली महापौर निवडणुकीचा मुहूर्त ठरला। 10 फेब्रुवारीला ठरणार सांगलीचा महापौर। सांगलीचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव। शेतकऱ्यांचं लाल वादळ थेट मुंबईला धडकणार। नाशिक शहरातून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना। विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा। मुंबईतील परळ एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांची दारू पार्टी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्यावेळी प्रकार उघडकीस। एसटी डेपोत दारूच्या बाटल्यांचा खच। मद्यपी चालकांना निलंबित करण्याचे आदेश। लाडक्या बहिणींच्या संख्येला लवकरच कात्री लागण्याची शक्यता। प्राप्तिकर विभागाचा बहुप्रतीक्षित अहवाल राज्य सरकारला सादर। अहवालाच्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाण्याची शक्यता। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दुबार मतदानाचा धोका। जिल्ह्यातील मतदार यादीत 36,000हून अधिक दुबार मतदार। नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आयोगाचे आदेश।